बाबा दृष्टांत सांगायचे म्हणे एका जोडप्यामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं झाली. भांडणं झाल्यानंतर मालकाने काय विचार केला, आता घरी थांबायचंच नाही, संसार सोडून द्यायचा आणि डोंगरावरती जायचं. तो डोंगरावरती गेला आणि डोंगरावरती एका महादेवाच्या मंदिरामध्ये तो भजन करत बसला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, असं भजन करत बसला. भजन करता करता कधी त्याला समाधी लागली आणि समाधीमध्ये कधी भगवान भोलेनाथ समोर येऊन बसले कळलंच नाही. भगवान भोलेनाथाने विचारलं, काय पाहिजे रे बाबा तुला? तो म्हटला, देवा काय पाहिजे, पण आता मागावं काय हे काय मला कळत नाही. कधी बाजाराला गेलो तर बायकोला विचारल्याशिवाय मी गेलो नाही, पण देवा मला काय मागता येणार नाही. मग काय करतो? काय नाही म्हणे, देवा तू 10 मिनिटं थांब, मी घरी बायकोला जातो आणि विचारून येतो. घरी गेला बायकोला, अरे मला भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. हा, बायको म्हणली, कधी तुम्हाला गावचा सरपंच प्रसन्न नाही झाला? आणि देव कसा अरे मला खरंच झालाय. बरं झालाय ना, तर एक काम करा, लग्नामध्ये आपल्या नथनी केली होती मी, माझ्या आई वडिलांनी मला नथनी दिली होती, पण काय योगायोग, मला ती नथनी घालायला नाक थोडं आपरय, देवाला सांगा तेवढं नाक वाढून दे. हा पळत पळत गेला आणि भगवान भोलेनाथाजवळ गेला आणि, देवा काय नाही देवा, माझ्या बायकोला थोडं नाक वाढून द्या. आता तो भोळाच देव हो, तो तथास्तु म्हटला. तथास्तु म्हटल्याबरोबर हा म्हणला, देवा थांब, तो आशीर्वाद दिलाय, पण जर लागू नाही झाला तर तू असाच थांब, मी बघून येतो. घरी गेला, बघितलं तर बायको दारात उभं होती आणि नाक रस्त्यावर आलेलं होतं. ऐका किती भोळा आहे, फार भोळा आहे महाराज, ऐका भोळा आहे. मग आता तो पळत पळत परत देवाकडे गेला आणि देवाला म्हटला, देवा अरे तुला थोडं दे म्हटलं, तू भरपूर दिलं, एक काम कर देवा, नाक कमी कर. कमी कर म्हटल्यानंतर भगवान भोलेनाथाने म्हटले, तथास्तु. तथास्तु म्हटले. हा घरी आला आणि पाहतो तर काय, बायकोचं नाक सारं सपाट झालेलं होतं. म्हणजे आम्हाला सांगायचं काय, बाबा विनोदाने सांगायचे, तुम्ही